मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेस नेते ठाम आहेत। मुंबईतल्या बैठकीत काँग्रेसचा हा निर्णय पक्का ठरलेला आहे। इंडिया आघाडीतील पक्षांसोबतच युतीची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे। लवकरच दिल्ली हायकमांडला हा निर्णय कळवणार असल्याचं देखील सूत्रांकडून कळत आहे। तर आपल्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या सोबत आहे। सीमा, काय अधिक अपडेट? मनश्री, आपल्याला माहिती की अगदी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या होत्या तेव्हा मनसेला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्यासंदर्भात देखील चर्चेला सुरुवात झालेली होती। मात्र तेव्हापासूनच काँग्रेसने आपली एक वेगळी भूमिका घेतलेली होती की मनसे सोबत मुंबईत युती करणार नाही आणि तीच भूमिका अजूनही त्यांची ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे बिहारमध्ये निवडणुकीचा माहोल आहे आणि जर मनसे सोबत मुंबईमध्ये युती केली तर त्या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसचे जे विरोधी पक्ष आहेत त्या ठिकाणी प्रचार करू शकतात। त्यामुळे तिकडे धोका टाळण्यासाठी आणि मुंबईमध्ये काँग्रेसची ताकद आहे त्यामुळे मनसे आपल्या सोबत नको अशी भूमिका आता काँग्रेसने घेतलेली आहे। आपल्याला काही उदाहरणं मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय जिथे जिथे हे प्रकर्षाने जाणून आपल्याला दिसलेलं आहे की काँग्रेस कशा पद्धतीनं मनसे सोबत युती न करण्यासंदर्भात किंवा कुठेतरी अंतर राखून ठेवल्याचं आपल्याला अनेक वेळा दिसलं आणि आता काँग्रेसने ठरवलेलं आहे की आता मनसे सोबत कुठे युती करायची नाही। इंडिया आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबत युती करू, मात्र मनसे सोबत युती न करण्याचा निर्णय जो आहे तो कालच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। मागच्या महिन्यामध्ये देखील काँग्रेस पक्षाची एक बैठक पार पडली होती। त्या बैठकीमध्ये मुंबईतले महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये देखील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी हाच एक सूर लावलेला होता की मनसेला सोबत घ्यायचं नाही। कारण मनसेनं मागील काही वर्षांमध्ये जी भूमिका घेतलेली होती, उत्तर भारतीय असेल किंवा इतर भोंग्यांसंदर्भात जी भूमिका घेतलेली होती त्यामुळे त्या पक्षासोबत जर आपण युती केली तर याचा फटका आपल्याला बसू शकतो। जे मुस्लिम समुदाय आपल्या सोबत आहे तो आपल्यापासून दूर जाऊ शकतो, आपल्याला याचा फटका बसू शकतो आणि हे सगळं टाळण्यासाठी सध्या काँग्रेस मनसेपासून अंतर राखत असताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आगामी दिवसात मुंबई महानगरपालिकेसाठी कशा पद्धतीनं गणित जुळतात, कशा पद्धतीने युतीसोबत साठी चर्चा होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र काँग्रेसचं सध्या तरी ठरलेलं आहे की मनसेसोबत जायचं नाही। धन्यवाद सीमा, दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।